जसं आपण बायोडेटा फॉर्म बनवला होता सेम तसंच मी इथे कॅल्क्युलेटर बनवलं. लेबल, टेक्स्ट बॉक्सेस आणि ही बटन्स वगैरे इथे मी लावून घेतली सेट बाउंड्स करून. आता मला काय करायचं आहे, नुसतं GUI बनवून ठेवलं आहे, डिझायनिंग करून ठेवलं आहे. मग आता ज्या मी इथे व्हॅल्यू टाकणार, समजा 10 आणि 5 टाकले आणि ॲड बटनला क्लिक केलं तर इथे 15 आले पाहिजेत. सबट्रॅक्टला क्लिक केलं तर इथे किती आले पाहिजेत, 5 आले पाहिजेत. ही कॅल्क्युलेशन्स परफॉर्म झाली पाहिजेत. मग सगळ्यात पहिलं या क्लिअर बटनचं तुम्हाला करून दाखवतो. तो कोड सोपा आहे क्लिअर बटनचा. मग यांना मी नावं कशी दिलेली आहेत, याला या टेक्स्ट बॉक्सचं व्हेरिएबलचं नाव T1, T2, T3, याला BTN ॲड, BTN सबट्रॅक्ट, BTN मल्टिप्लिकेशन, BTN डिव्हिजन, BTN मॉड आणि BTN क्लिअर, अशी मी ही सगळी बनवून ठेवलेली आहेत. मग आता मी इथे इव्हेंट हँडलिंगचा कोड लिहितो, कमेंट टाकतो इथे इव्हेंट हँडलिंग आणि इथे बटन क्लिअर, BTN क्लिअर डॉट ॲड ॲक्शन लिसनर नावाची मेथड आहे. म्हणजे मी जेव्हा याच्यावरती काहीतरी ॲक्शन परफॉर्म करणार तेव्हा तो लिसन करणार. लिसन म्हणजे काय, ऐकणार. म्हणजे कोणतरी ऐकत असतं तसं तो ऐकत असतो नेहमी, याच्यावरती काय ॲक्शन परफॉर्म होते का, ॲक्शन परफॉर्म झाली रे झाली हे त्याच्या कानाला डिटेक्ट झालं की लगेच तो काहीतरी काम करतो. मग मी इथे ॲक्शन लिसनर घेतो. आता ॲक्शन लिसनरमध्ये एका मी न्यू शब्द लिहून कंट्रोल स्पेस मारतो. मग ह्याच्यात वेगवेगळे ऑप्शन येतात, त्याच्यात ॲक्शन लिसनर निवडायचा. मग ॲटोमॅटिक तो कोड देणार. हा कळलं. मग जिथे आपल्याला तो नेऊन ठेवणार, ज्या ब्रॅकेटमध्ये, हे बघा या ब्रॅकेटमध्ये त्याने आपल्याला नेऊन ठेवलं. या ब्रॅकेटमध्ये आपण जो कोड लिहिणार तो कधी एक्झिक्यूट होणार, जेव्हा आपण त्या बटन क्लिअरवरती क्लिक करणार तेव्हा. मी काय केलं परत दाखवतो. हे तुम्हाला फ्लटरमध्ये सुद्धा तुम्ही असंच करायचं ना, गोल ब्रॅकेट किंवा ॲरो फंक्शन सिलेक्ट करायचं आणि ॲटोमॅटिक व्हायचं. इथे मी काय केला, याच्या आतमध्ये न्यू शब्द लिहिला आणि इथे कंट्रोल स्पेस मारल्यानंतर हे सजेशन दाखवतो, त्यामध्ये ॲक्शन लिसनर निवडला. मग ॲटोमॅटिक त्याने मला एक कोड दिला जनरेट करून आणि त्या कोडच्या आतमधल्या कर्ली ब्रॅकेटमध्ये गेलो. आता इथे जर मी समजा system.out.println टाकला आणि इथे मी लिहिलं क्लिअर बटन क्लिक आणि हा प्रोग्राम रन केला आणि कन्सोलला जर त्याचं आउटपुट बघितलं, क्लिअरला क्लिक करतो, येतं इथे क्लिअर बटन क्लिक, म्हणजे तो ॲक्शन लिसनर काम करतोय. तो वाट बघत असतो कधी एकदा आपण याच्यावरती क्लिक करतोय आणि क्लिक झाल्यानंतर त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट करतो लगेच. मग याला ॲक्शन लिसनर म्हणतात. तसंच काय काय असतात, टेक्स्ट लिसनरसुद्धा असतात. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जर तुम्ही काहीतरी टाईप केल्यानंतर मिळणारे डिटेक्ट करणारे, त्यानंतर रेडिओ बटनला तुम्ही चेक वगैरे केल्यानंतर, एखादा आयटम चेकबॉक्समधला चेक केल्यानंतर त्याच्यासाठी आयटम लिसनर असतात. कीबोर्डचा इव्हेंट झाल्यानंतर, की प्रेस झाल्यानंतर, की रिलीज झाल्यानंतर त्याच्यासाठी कीबोर्ड इव्हेंट असतात. माऊसचं लेफ्ट बटन राईट बटनमधलं व्हील अप व्हील डाऊन हे कॅप्चर करण्यासाठी माऊस इव्हेंट असतात. हे तुम्हाला पुढे आहे पुढच्या चॅप्टरमध्ये. मग इथे आपण ॲक्शन लिसनर वापरणार आहोत. आता इथे नुसतं बटन क्लिक न लिहिता मी काय करणार, T1 टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सेट टेक्स्ट करणार. काय मला जे काय पाहिजे ते, मला काय त्याच्या आतमध्ये काय टेक्स्ट लिहायचं आहे का, नाही, मला काय त्याला ब्लँक करायचं आहे म्हणून असं मी ब्लँक ठेवलं. कळलं. असंच मी काय करणार T2 आणि T3 साठी. एवढं आधी टेस्ट करून बघूया. ह्याच्यात मी काहीतरी लिहिलं, ह्याच्यात काहीतरी लिहिलं आणि ह्याच्यात काहीतरी लिहिलं आणि क्लिअर बटनला क्लिक केलं, तिनंही क्लिअर झालं. आता हा जो आहे T3 याच्यामध्ये कोण काही मॅन्युअली एंटर करू नये, केलं तर याच्यामध्ये एंटर करावं. तर आपल्याला काय करावं लागेल, तिसरा टेक्स्ट बॉक्स आहे त्याला काय करावं लागेल, डिसेबल करावं लागेल. मग त्याला कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी इथे आपण काय करू शकतो, तिसरा टेक्स्ट बॉक्स कुठे आहे तो, हा बघा T3ला आपण डिसेबल करू शकतो. T3 डॉट सेट इनेबल फॉल्स, म्हणजे तो इनेबल फॉल्स केला म्हणजेच काय झाला, डिसेबल झाला. बाय डिफॉल्ट तो इनेबल असतो. आता जर मी त्याच्यामध्ये काही टाईप करायला गेलो तर तो घेणार नाही. इथे मी 10 टाकले, इथे काहीतरी नंबर टाकला, इथे काहीतरी नंबर टाकला, याच्यामध्ये क्लिक करतोय पण काही होत नाही आहे. टॅब मारला तरी पुढच्या टेक्स्ट बॉक्समध्ये जाणार नाही कर्सर, तो डिसेबल झाला. ठीक आहे.
मग हे काय झालं, बटन क्लिअर. मग ह्याचं ब्रॅकेट कुठे संपतं बघायचं आहे. बघा इथे संपतं आहे आणि सेमिकोलन येतो आहे. मग याच्यानंतर मी काय करणार, दुसऱ्या बटनचा कोड लिहिणार. एवढं समजलं, बटन क्लिअर. आता बटन ॲड डॉट ॲक्शन लिस्नर न्यू ॲक्शन लिस्नर, सॉरी नुसतं ॲक्शन झालं, न्यू ॲक्शन लिस्नर. ॲटोमॅटिक तो मला या कोड ब्लॉकमध्ये घेऊन गेला. आता या कोड ब्लॉकमध्ये मला काय पाहिजे, T1 आणि T2च्या व्हॅल्यूज पाहिजे. त्या मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. मग इंट ए मध्ये मी काहीतरी घेणार. काय घेणार, T1 डॉट गेट टेक्स्ट. मग T1 डॉट गेट टेक्स्ट मला काय रिटर्न करते, स्ट्रिंग रिटर्न करते. मग त्याचं रूपांतर मला इंटिजरमध्ये करायचं आहे. फ्लटरमध्ये तुम्ही काय करायचा, इंट डॉट पार्स करायचा. इंट डॉट पार्स नावाच्या फंक्शनमध्ये घ्यायचं. तसंच सेम इथे काय आहे, जावामध्ये इंटिजर डॉट पार्स आहे. कळलं, इंटिजर डॉट पार्स इंट. जावामध्ये जावास्क्रिप्टमध्ये काय आहे, पार्स इंट आहे नुसतं. हे इंटिजर एचं झालं. सेम असंच काय बीचं इंट घेऊ शकता. पॉईंटवाले नंबर असतील, डेसिमल पॉईंटवाले, तर फ्लोट किंवा डबल घेऊ शकता तुम्ही. इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी. आणि आता सीची व्हॅल्यू मला सेट कोणाला करायची आहे, T3ला. T3 डॉट सेट टेक्स्ट. T3 डॉट सेट टेक्स्ट काय असणार, सी. आता सी आहे तो कसा आहे, इंटिजर आहे. पण सेट टेक्स्टमध्ये मला पॅरामीटर काय पास करावा लागतो, स्ट्रिंग. मग इथे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपण असं याला कॉन्कॅट स्ट्रिंग करू शकतो, आणि दुसरा मार्ग म्हणजे असा करू शकतो, स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ, आणि याच्या आतमध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती. हे दोन मार्ग आहेत. बऱ्याच जणांना सोपा हा मार्ग वाटतो, इथे एक स्ट्रिंग, ब्लँक स्ट्रिंग कॉन्कॅट करायची, म्हणून बरेच जण हा करतात. म्हणून हा मी कमेंटमध्ये टाकतो. कळलं. हे काय झालं बटन ॲडच्या बाबतीत. मग हा प्रोग्राम मी रन करतो. इथे मी टाकले 10, इथे टाकले 5. ॲड बटनला क्लिक केलं, इथे 15 आले. मग असंच आता काय असणार, सबट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे वगैरे. मग मी हा ते कॉपी करतो इथून इथपर्यंतचं. हे गोल ब्रॅकेट इथे सुरू झालं, इथे संपलं, म्हणून इथून इथपर्यंतचा कोड कॉपी करतो आणि पेस्ट करतो. कमेंट आहे ते काढून टाकतो. आणि इथे मला आता काय करायचं आहे, बटन ॲड ऐवजी बटन सबट्रॅक्ट. इथे काय करणार मी, मायनस करणार. बरोबर. आता मी असंच काय करणार, मल्टिप्लिकेशनसाठी, डिव्हिजनसाठी, मॉडसाठी, क्लिअरसाठी ऑलरेडी बनवलं आहे. बटन मल्टिप्लिकेशनसाठी मायनस ऐवजी इथे काय येणार, स्टार. त्यानंतर बटन डिव्हिजनसाठी इथे काय येणार, स्लॅश. इथे बटन मॉडसाठी इथे काय येणार, पर्सेंटेज. संपला कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम. दहा आणि इथे काय टाकलं, 5. 10 आणि 5 15. त्यानंतर इथे किती आले, सबट्रॅक्शन 5, मल्टिप्लिकेशन 50, डिव्हिजन 2, बाकी उरते 0 आणि क्लिअर. कळलं. तर फ्लटरमध्ये काय व्हायचं, एखाद्या टेक्स्ट फील्डला तुम्हाला तिथे जर व्हॅल्यू हे करायची असेल, सेट करायची असेल, तर तुम्ही काय करायचं, सेट स्टेट नावाचं फंक्शन कॉल करायचं, ज्याच्यामुळे तो अख्खा इंटरफेस होता तो रिबिल्ड व्हायचा. पण इथे AWTमध्ये, स्विंगमध्ये तसं करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या कंपोनंटला तुम्हाला व्हॅल्यू सेट करायची आहे त्या कंपोनंटचं ऑब्जेक्ट डॉट त्याची मेथड, सेट टेक्स्ट असेल, गेट टेक्स्ट असेल, ती तुम्ही घेऊ शकता. इथे सेट केलं, तसंच इथे गेट केलं टेक्स्ट. गेट टेक्स्ट घेण्यासाठी व्हॅल्यू आतमधली, आणि सेट टेक्स्ट आतमध्ये व्हॅल्यू देण्यासाठी, सेट करण्यासाठी. मग अशा प्रकारे तुम्ही ज्या कंपोनंटला पाहिजे तिथे तुम्ही सेट टेक्स्ट करू शकता. मग फ्लटर तुम्हाला झाला सब्जेक्ट. मग याच्या पुढे तुम्हाला अँड्रॉइड स्टुडिओ असणार पुढच्या सेमिस्टरला, अँड्रॉइड डेव्हलपमेंट.
मग त्याच्यामध्ये लॉजिक सेम असं वापरलं गेलं आहे, जे AWT आणि स्विंगमध्ये वापरलं गेलं आहे ना, सेम टू सेम असंच आहे. तिथे बटन मॉड असणार, डॉट ॲड ॲक्शन लिस्नर ऐवजी काय असणार, तिथे सेट ऑन क्लिक लिस्नर असणार. इथे न्यू ॲक्शन लिस्नर आहे, त्याच्याऐवजी तिथे काय असणार, न्यू ऑन क्लिक लिस्नर असणार. मग ॲक्शन परफॉर्म आहे, तिथे काय असणार, ऑन क्लिक्ड म्हणून असणार. त्याच्यानंतर बाकीचं सेम टू सेम असं करायचं आहे, कारण तिथे जावा वापरलं गेलेलं आहे. मग सेम तिथे सुद्धा T3 असणार, त्याचीसुद्धा सेम सेट टेक्स्ट नावाचीच मेथड आहे. कळलं? सेम असं कोडिंग वापरायचं आहे अँड्रॉइडमध्ये. मग ते फ्लटरपेक्षा तुम्हाला ते सोपं वाटणार मॅनेज करायला. फ्लटरमध्ये इझी काय होतं, बॉर्डर वगैरे त्याची हवी तशी द्यायला वगैरे भेटत होती. हां पॅडिंग वगैरे, म्हणजे जसं CSSचा म्हणजे फ्लेक्झिबल कोडिंग होतं, आपल्याला पाहिजे तसं आपण ते करू शकत होतं. अँड्रॉइडमध्ये पण आहे, पण ते XMLने करावं लागतं. फ्लटरचं डिझायनिंगचा जो कोड होता तो मस्त होता, फ्लेक्झिबल. आणि अँड्रॉइडमध्ये काय आहे, हे लॉजिकसाठी असं जावा वापरलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते मस्त पडतं या टाईपचं लॉजिकल पार्ट करायला. डिझायनिंग पार्टसाठी फ्लटर चांगलं पडतं. अशा प्रकारे आपण हा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम बघितला ॲक्शन लिस्नर वापरून. असंच तुम्ही जो पहिला बायोडेटा फॉर्म बनवलेला, याच्यामध्ये सुद्धा हे बटन सेव्ह होतं. त्या सेव्ह बटनला सुद्धा तुम्ही काय करू शकता, असाच ॲक्शन लिस्नर लावून काहीतरी एक पॉपअप मेसेज दाखवू शकता. बटन क्लिअरला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, सगळे जे टेक्स्ट बॉक्सेस वगैरे जे होते ते सगळे क्लिअर करू शकता. मग ते आपण इथे करून बघूया. बटन क्लिअर डॉट ॲड ॲक्शन लिस्नर, न्यू ॲक्शन लिस्नर. आणि याच्यामध्ये मी काय करणार, सगळे जे होते टेक्स्ट बॉक्सेस ते क्लिअर करून टाकणार. सेट टेक्स्ट क्लिअर. टी नेम असेल, त्यानंतर काय होता, टी पासवर्ड होता, त्यानंतर काय होता, ॲड्रेससुद्धा होता, आणि कुठलं होतं, आणि रेडिओ बटन वगैरे होते ना. बाय डिफॉल्ट काय करायला पाहिजे, मेल बटन आहे ते सिलेक्ट केलं पाहिजे, म्हणजे फिमेल ॲटोमॅटिक काय होणार, डिसिलेक्ट होणार, म्हणजे इनिशियल स्टेट होती त्या स्टेटला आणतो. त्यानंतर ते चेक बॉक्सेस होते ते आपल्याला हे केले पाहिजेत, काय सिलेक्टेड असतील तर ते काढून टाकले पाहिजेत, म्हणजे सगळ्यांचं सिलेक्शन फॉल्स केलं पाहिजे. CHK रीडिंग, CHK रायटिंग, CHK डान्सिंग, CHK सिंगिंग. आणि काय होतं ॲड केलेलं त्याच्यात, एवढीच होती ना इनपुट फील्ड. मी आता समजा इथे काहीतरी लिहिलं, याच्यात काहीतरी लिहिलं, याच्यात काहीतरी लिहिलं, इथे फिमेल सिलेक्ट केलं, हे सगळे सिलेक्ट केले, याच्यात काहीतरी केले, आणि क्लिअर बटनला क्लिक केलं, हे सगळं क्लिअर झालं, आणि बाय डिफॉल्ट इथे मेल सिलेक्ट झालं. कळलं? मग अशा प्रकारे आपण जो कंपोनंट पाहिजे तो कंपोनंटचं नाव लिहून, त्याच्या व्हेरिएबलचं नाव लिहून, त्याचं ऑब्जेक्टचं नाव लिहून इथे त्याच्या मेथड्स कॉल करू शकतो. सेट सिलेक्टेड, सेट टेक्स्ट या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मग एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की टेक्स्ट बॉक्सच्या तुम्ही मेथड्स लिहा. मग सेट टेक्स्ट, गेट टेक्स्ट, सेट बॅकग्राऊंड कलर, गेट बॅकग्राऊंड कलर, अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत. निदान 5 ते 7 मेथड्स तुम्हाला लिहिल्या पाहिजेत आणि त्यांचं एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजे अशी लाईन लिहायची, एवढी लाईन. तशीच चेक बॉक्ससाठी आहे, रेडिओ बटनसाठी आहे. त्याच्यानंतर दुसरं बटन जे आहे ते कुठलं आहे, सेव्हचं बटन आहे. आणि सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथे एक पॉपअप मेसेज दाखवायचा आहे. पॉपअप मेसेज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही पॉपअप मेसेज जे असतात ते एररवाले असतात. हां पाटील सर तिकडे डिप्लोमा डिपार्टमेंटला ते सबमिट करायचं. म्हणजे मेसेज असतात ते वेगवेगळे असतात. एरर मेसेज असतात, इन्फॉर्मेशनल मेसेज असतात, वॉर्निंग मेसेज असतात, जे तुम्ही पायथॉनमध्ये बघितलं. ठीक आहे मेसेज बॉक्स होता ना, तसंच इथे जे ऑप्शन पेन म्हणून आहे. मग आता हे कुठे संपतं ते बघायचं. बटन क्लिअरचे ब्रॅकेट इथे संपतं आहे, बरोबर. मग इथे मी बटन सेव्हसाठी बनवतो. बटन सेव्ह
डॉट ॲड ॲक्शन लिस्नर, न्यू ॲक्शन लिस्नर, आणि इथे मला तो मेसेज डिस्प्ले करायचा आहे या बॉक्समध्ये. मग कसा करणार, जे ऑप्शन पेन आहे, जे ऑप्शन पेन डॉट शो, याची मेथड कुठली, शो मेसेज डायलॉग. मेसेज डायलॉग कुठल्या कंपोनंटवरती दिसला पाहिजे, टेक्स्ट फील्डवरती दिसला पाहिजे का, या नाही, तर नल म्हणजे कोणावरच दिसू नये, तो हवेत तरंगावा वरती मधोमध. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे कन्स्ट्रक्टर आहेत. जो काही मेसेज आहे तो आपण मेसेज डिस्प्ले करू शकतो. जो पॉपअप येणार त्याच्या विंडोला टायटल देऊ शकतो वरती. मेसेज टाईप आपण देऊ शकतो, आणि काहीतरी आपला कस्टम आयकॉन असेल तर तो कस्टम आयकॉन देऊ शकतो. कस्टम आयकॉन आपण पुढे बघणार, आयकॉन शिकणार तेव्हा. मग आपण हा दुसरा कन्स्ट्रक्टर वापरूया, ज्याच्यामध्ये मेसेज, टायटल आणि मेसेजचा टाईप हे देणार. मेसेज काय देऊया, डेटा सेव्ड सक्सेसफुली, डेटा सेव्ड सक्सेसफुली. आणि त्यानंतर तिसरं काय, टायटल, म्हणजे त्या मेसेजच्या वरती टायटल काय दिसलं पाहिजे ते. मग तिथे काय टायटल दिसलं पाहिजे, बाय डेटा फॉर्म हे दिसलं पाहिजे. त्यानंतर मेसेज टाईप, जे ऑप्शन पेन डॉट, आता वेगवेगळे मेसेज टाईप आहेत. एक म्हणजे त्याच्यातला इन्फॉर्मेशनल मेसेज, म्हणजे इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची असेल तर वेगवेगळे टाईप आहेत ते आपण बघूया. एवढं करून मी आधी हा प्रोग्राम रन करतो. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर काय आला बघा, डेटा सेव्ड सक्सेसफुली. मग हा वाला जो पार्ट आहे डेटा सेव्ड सक्सेसफुली तो इथे दिसतोय. बाय डेटा फॉर्म म्हणजे काय, हे टायटल आहे बाय डेटा फॉर्म. त्याच्यानंतर जे ऑप्शन पेन डॉट इन्फॉर्मेशनल मेसेज म्हणजे काय, हा वाला आयकॉन इथून दिसतोय. मग मी आता इथे काय करतो, इन्फॉर्मेशन मेसेज ऐवजी आता मी इथे वॉर्निंग मेसेज करतो. हा वॉर्निंग मेसेज. त्यानंतर आता एरर मेसेज करतो. हा एरर मेसेज. एरर मेसेज, वॉर्निंग मेसेज, इन्फॉर्मेशन मेसेज आणि प्लेन मेसेज, क्वेश्चन मेसेज असे सुद्धा आहेत. क्वेश्चन मेसेज, प्लेन मेसेज म्हणजे इथे काहीच आयकॉन नाही, कळलं. हे आपण बाय डिफॉल्ट इन्फॉर्मेशन मेसेज करून ठेवूया. याच्या पुढे सुद्धा आपल्याला कस्टम आयकॉन पाहिजे स्वतःचा, तर तो सुद्धा आपण ॲड करू शकतो, जे आपण पुढे बघणार, आयकॉन विजेट बघणार तेव्हा. अशा प्रकारे आपण बाय डेटा आणि कॅल्क्युलेटरवरून अंदाज घेतला की स्विंगमध्ये आपण काय काय बनवू शकतो. कशा प्रकारचा फ्लो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल कोडिंगचा. इथे आपण सगळे कंपोनंट आहेत ते डिझाईन करून घेतले, आणि खाली त्यानंतर आपण इथून हँडलर्स ॲड केले, ॲक्शन लिस्नर. मग कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना GUI डिझायनिंगचा पार्ट असेल तर पहिला आपल्याला एक बायोडेटा फॉर्म करता आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे जे कंपोनंट्स आहेत वेगवेगळे, टेक्स्ट एरिया असेल, चेकबॉक्सेस असतील, रेडिओ बटन्स असतील, पासवर्ड फील्ड्स असतील, टेक्स्ट फील्ड्स असतील, ती कशी वापरायची हे समजेल. आणि इव्हेंट हँडलिंगची प्रॅक्टिस होण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट कॅल्क्युलेटर तरी बनवता आला पाहिजे. म्हणून पायथॉनमध्ये तुम्हाला दाखवताना पहिला बायोडेटा फॉर्म दाखवलेला आणि कॅल्क्युलेटर दाखवलेला. तसंच इथे स्विंगसाठी सुद्धा, जावा स्विंगमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा एक बायोडेटा फॉर्म दाखवला आणि कॅल्क्युलेटर दाखवला, जेणेकरून काय होतं, कन्सेप्ट क्लिअर होतो, ॲप्लिकेशनचा फ्लो आपल्याला लक्षात येतो. कळलं. जेव्हा प्रॅक्टिकल असेल तेव्हा ही प्रॅक्टिकल्स करून बघा. कन्सोल बेस्ड प्रोग्रामची प्रॅक्टिकल झाल्यानंतर ही GUIची प्रॅक्टिकल करून बघा.